आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। तुमचे दादा खूप आर्तस्वरात आपल्याला बोलवतायत। ते नक्कीच कोणत्या तरी संकटात सापडलेले आहेत। त्यांच्या आवाजात केवढी करुणा आहे। कदाचित बऱ्याच राक्षसांनी त्यांना घेरलं असणार। लक्ष्मण, तू नाही ऐकलीस त्यांची हाक? ऐकलीये वहिनी। तरी तू इथेच उभा आहेस। जा लक्ष्मण, जा, जाऊन त्यांना वाचव। लक्ष्मण, काय झालं? तू जात का नाहीयेस? कारण मला माहितीये दादा कुठल्या संकटात सापडूच शकत नाही। वहिनी, आपल्या स्वामींना देव, असुर, राक्षस कोणीच हरवू शकत नाही। हा कदाचित दादांचा आवाज नसेल, काहीतरी भ्रम आहे। आपण इतके अधीर होऊ नये वहिनी, धीर धरा। जिचा पती संकटात असेल आणि मदतीसाठी बोलावत असेल, तिला तू धीर धरायला कसं सांगू शकतोस? लक्ष्मण, का तू राक्षसांच्या भीतीने आपले प्राण वाचवण्यासाठी जात नाहीयेस? मी तुला इतका घाबरट कधीच समजले नव्हते। वहिनी, आपल्या भावाच्या समोर सारखं धनुष्य उचलून शौर्याच्या बढाया मारत असतोस, आणि आज जेव्हा खरंच शौर्य दाखवायची संधी आली तर घाबरलेल्या उंदराप्रमाणे आपल्या बेळातून निघत नाहीयेस तू। वहिनी, वहिनी, आपण असं काही बोलू नका। आपल्याला माहित नाही की आपण काय बोलताय। मी चांगली ओळखते तुला। ज्या भावाने तुला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं, आज जेव्हा त्यांचे प्राण संकटात सापडले तर तू भिवून आपल्या वहिनीच्या पदराखाली येऊन लपलास। आता यावेळी तुझं हेच कर्तव्य आहे? माझं एकच कर्तव्य आहे, माझे थोरले बंधू श्रीरामांच्या आज्ञेचं पालन करणं। आणि ते मला सांगून गेले की मी तुमच्या रक्षणासाठी इथेच राहावं, म्हणून मी आपल्याला कोणत्याही स्थितीत एकटं सोडून नाही जाऊ शकत। माझं रक्षण, ज्याच्यासाठी मी माझ्या सर्वस्वाचा त्याग करून या वनात राहायला आले, ज्यांच्याशिवाय एक क्षण सुद्धा जगू नाही शकत, आज जेव्हा त्यांचे प्राण संकटात सापडले तेव्हा माझं रक्षण करण्याचा काय उपयोग? लक्ष्मण, जर त्याचं काही बरं वाईट झालं तर मी एक क्षण सुद्धा जिवंत नाही राहू शकत। मग माझ्या मृत शरीराचं रक्षण करीत राहा आणि पाळत राहा भावाची आज्ञा। वहिनी, तुम्ही समजत का नाही आहात? दादांवर काही संकट येऊच शकत नाही। 3 लोकात असा कोणीही वीर नाही जो त्यांचा पराभव करू शकेल। हे काय दुर्दैव आहे वहिनी की आपली बुद्धी इतकी हीन झालीये। जिच्या पतीचे प्राण संकटात असतील अशा स्त्रीचं याहून मोठं दुर्दैव अजून काय असणार? आज तू माझ्याशी वाद घालतोयस। हट्टीपणा तर तू नेहमीच करतोस, पण आपल्या घाबरटपणामुळे माझी अवज्ञा पण करशील याची मला अपेक्षा नव्हती। वहिनी, आपण मला घाबरट म्हणू नका। घाबरट नाहीयेस तर माझ्या आज्ञेचं पालन कर। वहिनी, आपण हट्ट करू नका, काहीतरी अघटित होऊ शकतं। तू गेला नाहीस तर अघटित घडणारच आहे। लक्ष्मण, बोलण्यात वेळ घालवू नकोस। ठीक आहे, तू नाही जाऊ शकत तर हे धनुष्यबाण मला दे। प्रत्येक आर्य स्त्रीला आपल्या पतीचं रक्षण कसं करायचं ते माहितीये। दे ना। धनुष्यबाण पण मला नाही देणार? ठीक आहे, मी अशीच जाते निघून, तू इथेच राहा। वहिनी, माझा इतका अंत नका पाहू। नुसतं बोलू नकोस, कृती कर, कृती। ठीक आहे, तर मग आपल्या आज्ञेचं पालन करण्यासाठी आज पहिल्यांदा लक्ष्मण आपल्या प्रभू श्रीरामांच्या आज्ञेचं उल्लंघन करतोय। आपण कुटीत बसून राहावं। माते, आपण कुटीत राहा। दादा, मला क्षमा करा।
माते, गुरुने दिलेल्या मंत्रशक्तीने मी इथे एक अदृश्य भिंत बनवलीये. कुणीही जर या लक्ष्मण रेषेचं उल्लंघन करून आत येण्याचं साहस करेल तर जळून भस्म होऊन जाईल. म्हणून म्हणतो माते, माझी आपणास विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीत रामदादा येईपर्यंत तुम्ही एकही पाऊल या रेषेच्या बाहेर काढू नका. हे वन्य देवतांनो, समस्त प्राण्यांनो, माता सीतेला मी आपल्या स्वाधीन करून जात आहे. यांचं रक्षण करा. सूर्यपुत्र सुग्रीवाचा राजकुमार लक्ष्मणाला नमस्कार. महाराज सुग्रीवांना दशरथ नंदन श्रीरामांचा दूत लक्ष्मणाचं अभिवादन. राजकुमार, आसन ग्रहण करा. क्षमा करावं, दूताचं काम स्वामींचा निरोप देण्याचं असतं, शिष्टाचारात अडकण्याचं नाही. महाराज सुग्रीव, मी जे सांगतोय ते फक्त ऐका. बंधू लक्ष्मणा, तुम्ही जलप्राशन तर केलं नाहीतच, आता आसनही ग्रहण नाही का करणार? हनुमानजी, ना मी इथे आसन ग्रहण करायला आलोय, नाही आराम करायला आलोय. मी तर इथे महाराज सुग्रीवांना त्यांनी केलेल्या वचनभंगाची आठवण करून द्यायला आलोय. आपला स्वार्थ साधणाऱ्या कृतज्ञ मित्रद्रोह्यासाठी ब्रह्मदेवांनी म्हटलंय, बोधने चैव सुरापे च चोरे भग्न वृतै तथा निष्कृती वहिता सद्भी कृतज्ञे नाष्टी निष्कृती. गोहत्यारे, मद्यपान करणारे, चोर आणि वेदभंग करणाऱ्यांसाठी सत्पुरुषांनी प्रायश्चित्ताचा मार्ग सांगितलाय, परंतु कृतज्ञ माणसाच्या उद्धाराचा कुठलाच उपाय नाही, त्याचं प्रायश्चित्त पण नाही. खोटारडे आणि स्वार्थी महाराज सुग्रीव श्रीराम प्रभूंच्या पराक्रमाच्या प्रतापामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या. राजवैभव आणि स्त्री सुख हे सर्व मिळवून आपण भोगविलासात गर्क झाला आहात. का आपल्याला असं वाटतंय की आम्ही आपल्या सहायतेवर निर्भर आहोत म्हणून? हे नका विसरू वानरराज, की जो अद्वितीय बाण पृथ्वीवरच्या सर्वात बलशाली पराक्रमी बालीला मृत्यूलोकी पाठवू शकतो, तो बाण श्रीरामांच्या भात्यात अजूनही आहे. आणि ज्या मार्गाने बाली परलोकात गेला आहे, तो मार्ग अजूनही बंद नाही झालेला. हे धीरवीर, उत्साहात आणि आवेशातही असे शब्द तोंडून काढू नयेत. कुमार लक्ष्मण, एक मित्र आणि एका राजासाठी असे अनुचित कठोर शब्द उचित नाहीत, विशेषतः आपल्यासारख्या उदात्त विचाराच्या मनस्वी आणि बुद्धिमान दूताच्या तोंडून. आणि वानरराज सुग्रीवांनी जे केलं ते उचित आहे का? नाही, उचित नाहीये, अगदी अनुचित आहे तात, आणि यात शंकाच नाही. परंतु वानरराज सुग्रीव ना कृतज्ञ आहेत, ना स्वार्थी आणि खोटारडेही नाहीत. खरं म्हणजे हे श्रीराम प्रभूंनी केलेले उपकार विसरलेले नाहीत, आणि ना मित्रत्वाच्या वचनाचा भंग केला आहे. महाबाहू, सुग्रीवांनी पुष्कळ दुःख सहन केलंय, त्यामुळे राज्य वैभवाच्या विलासात त्यांना वेळेचं भान नाही राहिलं. एवढा अपराध नक्की घडलाय, म्हणून आपण कृपया त्यांच्यावर रागवू नका. आपण विश्वास ठेवा राजकुमार. श्री रामचंद्रांचं काम करण्यासाठी महाराज सुग्रीव पूर्णपणे सतर्क आणि तयारीत आहेत. त्यासाठी धन धान्य, किष्किंधाचे राज्य, आपला संपूर्ण परिवार सोडण्यासाठी ते एका क्षणाचाही विलंब करणार नाहीत. आपल्या येण्यापूर्वीच
महाराज सुग्रीवानी आपल्या वानर सेनेला चारी बाजूनी एकत्रित करून त्यांना संघटित करण्यासाठी नल आणि नील यांना पाठवून दिलं आहे. त्यांची एकत्रित होण्याची लवकरच शक्यता आहे. मग रघुनाथ श्री रामचंद्रांच्या चरणी जाऊन पुढील योजना आखण्याचा विचार आम्ही करतच होतो. तेवढ्यात आपण आलात. इथे हे सगळं घडत होतं? हो राजकुमार लक्ष्मण. माझ्या उग्र स्वभावामुळे क्रोधित होऊन मी जे अनुचित शब्द उच्चारले त्यासाठी मला क्षमा करा वानरराज. वानरकुळ रघुकुळाचा सदैव ऋणी आहे. आपणास बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे राजकुमार लक्ष्मण. जर लक्ष्मण बंधूप्रमाणे श्री राम प्रभूही असं समजत असतील की आपण आपलं कर्तव्य विसरलो आहोत तर चांगलं नाही होणार. म्हणूनच महाराज आपल्याला श्रीरामांकडे जाऊन स्वतः आश्वासन द्यायला हवं. काय तू सीतेचं दर्शन घेतलंस? प्रभू, यात माझा काहीच गौरव नाहीये. हा आपल्या शक्तीचा प्रताप आहे की मी भगवती सीतेच्या श्री चरणांपर्यंत पोहोचू शकलो. हनुमान, हनुमान तू सीतेपर्यंत पोहोचलास? तू खरंच सीतेपर्यंत पोहोचलास? ती कुशल तर आहे ना? हो प्रभू, देवी सीता कुशल आहेत. मी त्यांचं दर्शन घेऊन आलो आहे. हनुमान, हनुमान मला असं वाटतंय की ज्या डोळ्याने तू सीतेला पाहून आला आहेस त्या डोळ्यांमध्ये बसून मी सुद्धा स्वतः त्या रूपाचं दर्शन घ्यावं, परंतु हे संभव नाही. हनुमान, आता तूच मला सांग की माझी सीता कशी आहे? ती दिवस कशी कंठत आहे? ती कधी माझी आठवण तरी काढते की नाही? आपण विचारता आहात की कधी आठवण काढते की नाही? भगवान, हे विचारा की काय कुठला असा क्षण आहे की ती आपल्याला विसरत असेल? प्रभू, त्यांनी तर जणू आपल्या चारी बाजूस राम नामाचा वेढा टाकला आहे आणि त्याच वेढ्यात अशा प्रकारे राहते जसा शिंपल्याच्या आत पवित्र मोती राहतो. आणि ज्या जमिनीवर झोपते, ज्या आकाशाखाली राहते, ज्या वायूत श्वास घेते, ती धरती, ते आकाश, तो वायू, सर्व काही रामच आहे. त्यांच्या चारी बाजूस श्रीराम जर नसते तर आज सीता माता जिवंत नसती. खूप भयंकर राक्षसिणी सतत त्यांच्यावर पहारा देत असतात आणि रावणाच्या सांगण्यावरून त्यांना घाबरवत दटावत राहतात. तसं थंडीच्या दिवसात काला पडल्याने कमळ सुकून जाते, त्याच प्रकारे सीता मातेचं शरीर निस्तेज झालं आहे. आपली वाट पाहत पाहत त्यांना निराशा येत चालली होती की कदाचित आपल्याला हे कळलंच नाही की त्यांना कोण घेऊन गेला आहे आणि कुठे घेऊन गेला आहे. त्याच विचाराने त्यांनी प्राण सोडण्याचा निश्चय केला होता. मी त्यांचे खूप सांत्वन केले आहे आणि विश्वास दिला आहे की श्री रामप्रभू महाराज सुग्रीवांची सेना घेऊन येतील
आणि लवकरच लंकेवर चढाई करतील आणि त्यांना मुक्त करतील. भगवंत, जर मातेला जिवंत पाहू इच्छित असाल तर आता विलंब नका करू. नाही सीते, नाही. आता आम्ही कदापि विलंब नाही करणार. पवनपुत्र हनुमानाच्या कृपेनं आम्हाला तुझा शोध लागला आहे. आता आम्हाला जगातली कुठलीही शक्ती नाही रोखू शकत. धीर धर सीते, आम्ही येत आहोत. आम्ही येत आहोत. हनुमान, तिनं आमच्यासाठी काही संदेश दिला आहे, काही सांगितलंय आम्हाला. हो प्रभू, त्यांनी हात जोडून सांगितलं होतं की मी जे बंधू लक्ष्मणास अपशब्द बोलले होते त्यासाठी मी लक्ष्मणाची क्षमा मागते आणि आपलीही क्षमा मागते. माझ्या इतक्याशा चुकीची इतकी शिक्षा नका देऊ मला. आणि मग त्यांनी सांगितलं की दीनांवर दया करणे तर आपलं व्रत आहे. त्यावेळी माझ्याहून अधिक दीन अजून कोण असेल. मग त्यांनी हा चुडामणी निशाणी म्हणून दिला आणि सांगितलं की हा त्यांना विवाहासमयी मिळाला होता. मग त्यांनी आपल्याला इंद्राचा पुत्र जयंतची गोष्ट आठवून द्यायला सांगितली की जेव्हा जयंतने कावळ्याचं रूप घेऊन आपली चोच मारून माझं रक्त काढलं होतं तेव्हा आपण कुसाच्या एका तुकड्याला अभिमंत्रित करून एका बाणाप्रमाणे त्याच्यावर सोडला होता. तेव्हा त्यापासून वाचण्यासाठी तो तिन्ही लोकात उडत राहिला, परंतु आपल्या अमोघ बाणाने त्याला कुठेच थारा दिला नाही. शेवटी तो स्वतः आपल्याला शरण आला. आपण त्याला एका डोळ्याने आंधळा करून त्याला क्षमा केली. मातेने सांगितलं की ही घटना केवळ आपल्याला आणि त्यांनाच माहीत आहे. हे सांगितल्याने आपला विश्वास बसेल की मी खरंच मातेला भेटून आलो आहे. हनुमान, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जो तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही तो तर मूर्खच म्हणावा लागेल.
प्रभू, जयंतची कहाणी सांगून मातेने रडत रडत इतकं सांगितलं की माझ्यासाठी जर एका कावळ्याची खोडी आपण सहन करू शकत नव्हतात, तर आज माझ्यावर जे अत्याचार होत आहेत ते आपण कसे सहन करत आहात? नाही, सहन नाही होत आहे. आम्ही खरंच सहन नाही करणार. आम्ही तुला कसं सांगू की आमच्या मनाची अवस्था काय आहे.